नमस्कार, मी विक्रम नायकोडी, रुद्र एंटरप्राइज वाई या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. आज आपण वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट निर्मित आणि त्यांनी संशोधन केलेलं लिक्विड डिकम्पोजर म्हणजे सर्वस्वी या औषधाविषयी जाणून घेणार आहोत. हा एक लिक्विड कन्सोर्टिया आहे आणि याच्यामध्ये कुजवण्याची प्रक्रिया जी होते ते फास्ट करून देतं. एकरी सर्वसाधारणपणे 2 लिटर 200 लिटर पाण्यामधून याची फवारणी किंवा पाट पाण्यामधून द्यायचं आहे. आता याच्यावर शेतकऱ्यांना उपाय काय आहे आपले काडी कचरा कुजवण्यासाठी? तर आपला काडी कचरा कुजवण्यासाठी लिक्विड कन्सोर्टिया म्हणजे डिकम्पोजर याचा वापर करावा. शेतातील पाचट किंवा तुमचं हळदीचा पाला, तुमचं जे आपण आलं करतो आपल्या भागामध्ये, तर आल्याचं जे काही वेस्टेज वरचे बांड वगैरे असतात ते, तुमचं भात असेल, गहू, हरभरा, ज्वारी ह्याचं जे काही भुसकट निघतं मळणीनंतर वेस्टेज मटेरियल, ते देखील आपण कंपोस्ट करून त्याचं रूपांतर सेंद्रिय खतामध्ये करू शकतो. आणि हे सोन्यासारखं खत आपण काय करतो तर काडी लावून टाकतो, जाळून टाकतो. एकरी जर का तुम्ही याचा विचार केला ऊसासारख्या पिकाचा, तर पाष्टीचं एकरी सर्वसाधारणपणे 6 ते 7 टन आपल्याला कंपोस्ट खत मिळू शकतं, जे सोन्यासारखं खत आहे. आपल्या जमिनीतला सेंद्रिय गर्भ वाढवतं, त्याचबरोबर पिकाची उत्पादन क्षमता वाढवते, उत्पादकता वाढवते. त्याचसोबत तुमचा जो रासायनिक खतावर खर्च होणार होता तो खर्च देखील कमी करतं. हे अनेक फायदे असताना आपण काय करतो, किलोमध्ये राख घेतो. कशी? तर ते जाळल्यानंतर त्याचा आपला तोटाच आहे. फायदा काय आहे का? जमिनीच्या वरच्या भागातील जो 6 इंचाचा थर आहे त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त सुपीक जमीन मानली जाते पिकासाठी. मुळांचा सगळ्यात जास्त त्या ठिकाणी वावर असतो आणि त्या ठिकाणी आपण दिलेलं खत मात्रा, त्याचसोबत जमिनीतले जे जीवाणू आहेत त्यांचा वावर असतो. आता आपण ज्यावेळेस पाचट जळतो हे करतो त्यावेळेस अतिशय मोठ्या प्रमाणात उष्णता निर्माण होऊन वरच्या सर्वसाधारणपणे 3 ते 4 इंचामधले सगळे जीवाणू भरून जातात. तर याचा तोटा आहे सर आपल्याला. हे सगळं आपल्याला वाचवता येईल, आपली जमीन वाचवता येईल. आपण पुढच्या पिढीला आपली जमीन देणार आहोत, तर ती वाचवा आणि सेंद्रिय गर्भ वाढवा जमिनीचा. आणि ह्यासाठी तुम्ही लिक्विड कन्सोर्टिया डिकम्पोजरचा वापर करा. आता ह्याच्या वापरामुळे तुम्हाला आणखी काय फायदा होईल, तर पुढचं येणारं जे पीक आहे त्याची उत्पादकता वाढेल. सोबतच तुम्हाला जमिनीमधले जे काही शेणखत आहे किंवा तुम्ही जे काही वरखत टाकलेलं आहे, सोबत मळीचं खत टाकतो आपण, कोबड खत टाकतो, हे देखील कुजवण्याची प्रक्रिया फास्ट होते. आता आपण बऱ्यापैकी जमिनीतली म्हणजे भूगर्भातील पिकं आहेत, आपल्याकडे गाजर आहे, मुळा आहे, बटाटा आहे. मेन पीक कॅश क्रॉप ज्याला बोलतो ते आलं आणि हळद आहे. तर ह्यासाठी ह्या पिकांना लागण्याची प्रक्रिया असते. लागण्याची म्हणजे काय, तर त्यावरती विषाणूजन्य बुरशी तयार होते आणि ती बुरशी पांढऱ्या मुळावर अटॅक करते. पांढऱ्या मुळानंतर ते कंदावर जाते. तर ही जी साखळी असते ही साखळी तयार होते अर्धवट कुजलेल्या पदार्थापासून. अर्धवट कुजलेला जो पदार्थ आहे त्याच्यावर ही विषाणू वाढत असतात, ही बुरशी वाढत असते, जी शत्रू बुरशी मानली जाते पिकासाठी आणि शेतकऱ्यांसाठी. तर ह्याला अटकाव करण्यासाठी अगोदरच उपाय करायला पाहिजेत की आपलं जे काही शेणखत आहे, मळी आहे, ते आणल्यानंतर त्याला डेपो करा, त्याच्यावरती ह्याचा डिकम्पोजरचा वापर करा, ते पूर्णपणे कंपोस्ट करा. आपण काय करतो, गुरांच्या पाठीमागचं, जनावरांच्या मागचं जे काही गाई, म्हैस, बैल हे असतील किंवा तुमचं लेंडी असतील, शेळीचे, मेंढीचे, हे आपण एक ठिकाणी डेपो करतो, ज्याला उकिरडा म्हटला जातो, ठीक आहे, त्या ठिकाणी टाकतो आणि तिथून उचलतो. आणि एप्रिल मे ह्या दरम्यान, मार्च एप्रिल मे ह्या दरम्यान तुम्ही ते उचलणार आणि ते खत म्हणून शेतामध्ये टाकणार. आता या ठिकाणी कुठंही त्या खता म्हणजे शेणाचं किंवा लेंडीचं खतामध्ये रूपांतर होतच नाही. ते कुजण्यासाठी जातं आपल्या शेतामध्ये. ज्या वेळेस आर्द्रयुक्त वातावरण असेल त्यावेळेस ते कुजतं आणि ते कुजत असताना त्याचा पुढचे जे आपलं पीक असेल, म्हणजे हळद असेल, आलं असेल, ऊस असेल, ऊसाला देखील बुरशी किंवा तुमचं टॅमॅटो असेल, सर्व पालेभाज्या, सर्व पिकांसाठी ह्याचा वापर म्हणजे कुजण्याचा प्रक्रिया होत असते आणि त्याचा आपल्याला तोटा होत असतो. उंबळ लागणे, जमिनीतील बुरशी लागणे, सड लागणे, ह्या गोष्टी होतात. तर त्या होऊ नयेत म्हणून तुम्ही लिक्विड डिकम्पोजर जे VSIचं आहे त्याचा वापर करा आणि आपलं जमीन आणि आपली पिकं वाचवा. तसेच याचा वापर केल्यामुळे आपण आपल्या जमिनीला सर्व जे काही काडी कचरा आहे, वेस्टेज मटेरियल आहे, त्यापासून आपण सोन्यासारखं खत निर्माण करून देऊ शकतो आणि आपल्या जमिनीचा सेंद्रिय गर्भ आपण स्वतः वाढवू शकतो. तर सेंद्रिय गर्भ वाढवण्यासाठी तुम्ही लिक्विड डिकम्पोजरचा वापर करा
आणि हे लिक्विड डिकम्पोजर मिळवण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे आपलं रुद्र एंटरप्राइज वाई या ठिकाणी तुम्ही संपर्क साधा, तुम्हाला हे पोस्ट केलं जाईल. एकरी 2 लिटर ह्या प्रमाणात वापरायचं आहे. आणि ह्या सर्व गोष्टींसाठी अधिक माहितीसाठी आपला जो खाली लिंक दिलेली आहे त्या लिंकला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. धन्यवाद.